नगरपालिका 32 जिल्हा परिषद मतदार यादी नगरपालिका महानगरपालिकेला असणार आहे। काही नवीन तर यादी तयार केली नाहीये आणि त्यामुळे तुम्ही जिंकले तेव्हा ती यादी तेव्हा आक्षेप नाही घेतला। मस्त विरोधकाचं आयोगाला भेटणं की लोकसभेच्या निवडणुका झाल्या दुसऱ्याच दिवशी महाविकास आघाडीचे नेते आयोगाला भेटले असते की बघा आमच्या 31 सीट जरी निवडून आल्या तरी यादी चुकलेली आहे, यादी दुबार नाव आहेत, तिबार नाव आहे। खरं तर हे ऑब्जेक्शन कोणी घेतलं होतं तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी हायकोर्टात पहिली केस या दुबार नावाबद्दल हायकोर्टात देवेंद्र फडणवीसजींनी केली होती। लोकसभेच्या निवडणुकीत तर आम्ही स्वतः मी किरीट सोमयाजी आशिष शेलारजी केंद्रीय निवडणूक आयोगाला भेटलो होतो आणि त्यांना सांगितलं होतं की डिलिशन होत नाही, ॲडिशन होत आहे। दुबार तिबार 4 वेळा नावं यादीमध्ये आहे। मी काल सांगितलं कामठी, मालेगाव, सिल्लोड असे अहिल्यानगर अनेक क्षेत्र आहेत ज्या ठिकाणी एक नाव 5-5, 10 ठिकाणी आलाय। मी कोणा व्यक्तीबद्दल बोलणार नाही, कोणा धर्माबद्दल बोलणार नाही, पण हे तपासलं का आणि कुठल्या पद्धतीचे नाव आहेत। म्हणजे हिंदू असेल त्याच्यावर आक्षेप घ्यायचे, हिंदूचे नाव आले आहेत, हिंदूचे नाव 4 ठिकाणी आले, हो आलेच आहे, दुबार झालेच आहे, ते तर मान्यच झालं, आम्ही त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे। पण ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मुस्लिम बूथवर सुद्धा एक नाव 4-4, 5-5, 10-10 आलेलं आहे। कामठीमध्ये माझ्या विधानसभेत 5-5, 7-7 ठिकाणी नावं त्या ठिकाणी आहे। माझ्या विधानसभेत तर 75 बूथपैकी 65 बूथ असे आहेत ज्या ठिकाणी भाजपाला 1 मत, काँग्रेसला 500 मतं, भाजपाला 4 मतं तर काँग्रेसला 700 मतं। लोकसभेत तर त्या ठिकाणी याच्यापेक्षाही परिस्थिती वेगळी आहे आणि त्यामुळे आम्ही कधी असं म्हटलं नाही। एक प्रकारचा व्होटमध्ये जिहाद करण्यात आला लोकसभेत आणि विधानसभेमध्ये, म्हणजे आपण त्याला व्होट जिहादच म्हणू एक प्रकारचा। इतकं कट्टर मतदान, म्हणजे 4च मतं भाजपला, 400 मतं काँग्रेसला, असे बूथ त्या ठिकाणी 65 आहेत आणि त्यामुळे आम्ही कधी म्हटलं नाही की यादी चुकलेली आहे। पराभवाच्या मानसिकतेतनी महाविकास आघाडी बाहेर निघत नाही, त्यांचे नेते उद्याच्या पराभवाची तयारी करतात आहे। पराभव झाल्यानंतर उद्धव ठाकरेंना, शरद पवार साहेबांना किंवा त्या काँग्रेसच्या नेत्यांना सांगायचं आहे बघा आम्ही आधीच ऑब्जेक्शन घेतलं होतं, आमचं कुणी ऐकलं नाही। त्यांना हे माहिती आहे की लोकसभेच्या मतदार यादीवर विधानसभा होणार आणि त्याच यादीवर नगरपालिका होणार, मदर रोल तोच आहे। त्याच्यामुळं खोटारडेपणाचा कळस आणि निवडणूक आयोगाला भेटणे म्हणजे केवळ या राज्यामध्ये दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे। पण काल ज्या प्रकारे आशिष शेलारांनी ते सगळे पुरावे दाखवले आणि आरोप केला त्यानंतर उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी नेत्यांनी म्हटलं आहे की एकीकडे मुख्यमंत्री म्हणतात का असं काही झालेलंच नाही आणि तुमचे नेते सांगतायत का असं झालेलं आहे, त्यामुळे 2 मतप्रवाह भाजपमध्ये पाहायला मिळत। कोणी सांगितलं? उद्धव ठाकरेंनी असं काल म्हटलेलं आहे की आशिष शेलार म्हणतायत की दुबार मतदार आहेत, यादी दाखवली त्यांनी। त्यांचं म्हणणं असं होतं की मुख्यमंत्री असं काहीच नाही असं सांगतात एकीकडे, दुसरीकडे आशिष शेलार सांगतात की खरं दुबार मतदार आहेत। मी वारंवार सांगतो की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी पहिली याचिका हायकोर्टमध्ये केली आहे, पहिली याचिका। देवेंद्रजींनी काय सांगितलं, हे जे तुम्ही सांगताय काय नवीन नाही आहे, ॲडिशन होत आहे। मी जर आज माझ्या गावातनं दुसरीकडे राहायला गेलो, तिकडे नाव येतं, ॲडिशन होतं। मग तिकडनं दुसरीकडे राहायला गेलो, एखादा किरायाने घर घेतलं, तिकडे ॲडिशन होतं, ॲडिशन होत आहे। मतदार यादी फुकत आहे, डिलिशन होत नाही आहे। त्यामुळे मागच्या 25 वर्षात ही प्रक्रिया सुरू आहे, मदर रोल वाढतो आहे, रोजच्या रोज ॲडिशन होत आहे। पण जुनं जिथं आपण राहतो तिथे डिलिशन होत नाही आहे, त्यामुळं मूळ प्रॉब्लेम आहे। म्हणून या ठिकाणी खरं तर लोकसभेच्या निवडणुकीला हीच परिस्थिती होती। लोकसभेची यादी आता विधानसभेला आली आहे, विधानसभेला काही ॲडिशन डिलिशन नाही आहे, ॲडिशन फार नाही आहे आणि मग तीच यादी आता आपल्याला निवडणुकीमध्ये प्रभाग वाईज त्याचे तुकडे होणार आहेत त्या मतदार यादीचे। त्यामुळं आशिष शेलारजींनी म्हटलेलं खरं आहे, माझ्याकडे पुरावे आहेत। कामठीमध्ये तर आज तुम्ही एका बूथवर, ते मुस्लिम बूथ असतील त्या ठिकाणी 10-10, 20-20 नावं त्या ठिकाणी दुबार आहेत। एकाच व्यक्तीचे 4-4 नाव, 5-5 नाव दुबार आहेत। ती मालेगावमध्ये तीच परिस्थिती आहे, तीच त्या ठिकाणी सिल्लोडमध्ये आहे। म्हणजे आम्ही हे म्हणायचं का मग की ज्या ठिकाणी तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचे नाही, तुमच्या ऑब्जेक्शनमध्ये एकतरी नाव आलं का? तुम्ही एक हिंदू धर्मियाचे नाव काढले, मागासवर्गीयाचे नाव काढले, टार्गेटेड कोण आहे तुमच्या? मागासवर्गीय आणि त्या ठिकाणी हिंदू धर्माचे लोक। आणि मग ज्या ठिकाणी तुम्ही मुस्लिम परिवारामध्ये त्या ठिकाणी मुस्लिम मतामध्ये असं होतं त्या ठिकाणी तुम्ही बोलत नाही, कारण तुम्हाला मतं पाहिजे आहे। या राज्यातली सर्वच मतदार यादी स्क्रॅप करण्याची गरज आहे, या राज्यातली सर्वच मतदार यादीला SIR मध्ये घ्यायची गरज आहे।